मंडळी, कवित्व कला निरूपण या समासामध्ये श्री समर्थ रामदासांनी खरा कवी कोण याचे खूप सुंदर, सूक्ष्म आणि गहन निरूपण केलेले आहे. खरा कवी तो असतो ज्याचे शब्द ब्रह्मरूप होतात, ज्याच्या अंतःकरणामध्ये ईश्वर वास करतो. त्याचे शब्द म्हणजे त्याला आलेली अनुभूती, आत्मानुभूती आणि ईश्वराशी असलेल्या नात्यातून त्याचे शब्द जन्म घेतात. आणि हेच खऱ्या कवीचं लक्षण आहे असं समर्थांनी सांगितलेलं आहे. तर ऐकूया हा समास. श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्रीदासबोध दशक 14वा, समास 3रा, कवित्व कला निरूपण. मध्ययुगात आणि श्री समर्थांच्या कालामध्ये कला, नीती, तत्वज्ञान आणि परमार्थ याचे फार निकटचे नाते होते. काव्य, कला, शास्त्र, तत्वज्ञान आणि परमार्थ यामध्ये पारंगत असणारी माणसे निस्वार्थीपणे समाजास मार्गदर्शन करीत. राजा देखील त्यांना मोठा मान देत असे. परमार्थाच्या क्षेत्रामध्ये कवीला फार उच्च स्थान होते. साधकाची आपल्या साधनांमध्ये प्रगती होऊ लागली म्हणजे त्याचे अंतःकरण अति हळुवार बनते. अशा सूक्ष्म अंतःकरणाने विश्वाअंतर्गत असीम सौंदर्याची प्रचिती येते. त्याचा परिणाम होऊन साधक सुरेख भावकविता करू लागतो. म्हणूनच 99% संत कवी असतात. कवीचे महत्त्व आणखी एका दृष्टीने सांगावे लागते. माणूस रसलोलूप प्राणी आहे. रससेवन करण्याची त्याची लालसा कवी तृप्त करतो. प्रतिभेचे वरदान लाभलेला कवी जीवनाच्या उच्च पातळीवर चढतो. तेथे त्यास समग्र जीवन समजून घेण्याची शक्ती येते. त्याला आकलन झालेला जीवनार्थ व्यक्त करण्याच्या निरनिराळ्या वाटा प्रतिभेने त्याला दिसतात. त्यामधून नव्या नव्या काव्यरचना तयार होतात. प्रतिभेची कृपा असणाऱ्या कवीच्या काव्यात ओज, तेज आणि प्रसाद हे गुण असतात. अशा प्रतिभेची कृपा असणाऱ्या कवीच्या काव्यामध्ये फार मोठा आशय थोडक्यात सांगितलेला असतो. मानवी जीवनातील अपूर्णता, असहाय्यता, चमत्कृती गूढता, सूक्ष्म संघर्ष आणि वासनांचा धुमाकूळ कवी आपल्या दिव्य दृष्टीने पाहतो व अनुभवतो. मग त्याच गोष्टी तो मोठ्या धार्मिक, खोचक, परिणामकारक आणि नादमधुर भाषेत व्यक्त करतो. अशा काव्याचे श्रवण केले असता दुःखी, कष्टी, संसाराने गांजलेल्या सामान्य माणसांना परिस्थितीचा व देहाचा काही काळ तरी विसर पडतो. त्यातले त्यात ज्याला भक्तीचे वरदान आहे असा कवी आपल्या काव्याने सामान्य माणसात देखील भगवंताविषयी आपलेपणा आणि जिव्हाळा निर्माण करतो. भक्तिमार्ग मूलतः नादब्रह्माची उपासना असल्याने भक्तिमार्गी कवीवर शारदा त्वरित कृपा करते. त्याची प्रतिभा जागी होऊन त्याला अगदी आतून शब्द स्फुरतात. त्याच्या तोंडून प्रासादिक वाणी बाहेर पडते. असा पुरुष साधन कालात अनुतापयुक्त व प्रार्थना प्रधान काव्य बोलतो तर सिद्धपणाच्या अवस्थेत स्वरूपानुभूतीचे रम्य वर्णन करतो किंवा उपदेशपर वचने सांगतो. अशी कविता अर्थातच स्थलकालाच्या बंधनापलीकडे असते. तिच्यामधील प्राण किंवा जिवंतपणा म्हणजे कवीचा आत्मसाक्षात्कार होय. शिवाय तिच्यामध्ये भाषा प्रभुत्व, चमत्कृती, रसभाव, चैतन्य, सौंदर्य, भव्यता, पावित्र्य, व्यक्तिरेखन, जीवन दर्शन किंवा आणि जीवनभाग्य या दोन्ही गोष्टी असतात. त्यामुळे ते काव्य ऐकल्यावर श्रोत्यांच्या मनावर चटकन परिणाम होतो. प्रथम त्याचा रसास्वाद घेतल्यानंतर श्रोते आपोआप त्यावर चिंतन करतात आणि त्या चिंतनातूनच श्रोत्यांच्या जीवनाला भगवंताकडे वळण लागते. अशा रीतीने रंजन आणि आत्मबोध सुलभ करणाऱ्या कवींच्या कविता कलेचे वर्णन श्री समर्थांनी या समासामध्ये केले आहे. आता त्याचे निरूपण ऐकूया. समर्थ रामदास स्वामी कवितेने भगवंताची पूजा कशी करावी ते सांगतात. शब्दरूपी फुलांची माळा म्हणजे काव्य होय. त्या फुलांचा सुंदर सुगंध म्हणजे कवितेचा अर्थ होय. हा सुगंध काही औरच असतो. संतरूपी भुंगे त्या फुलावर बसतात, त्यांना अर्थरूप सुगंधाने आनंद होतो. अशा शब्दरूपी फुलांची माळा अंतःकरणामध्ये गुंफावी आणि पूजा म्हणून ती श्री रामचरणी अर्पण करावी. परंतु सर्व शब्दांचे मूळ ओंकार होय.
परेपासून वैखरीपर्यंत त्याचा तंतू अखंड राहतो, तो तुटणार नाही याची खबरदारी असावी. ओंकाराला शब्द ब्रह्म म्हणतात. निर्मळ स्फूर्तिरूप असणारी परावाणी तेथे अखंड वास्तव्य करते. परावाणीतील स्फूर्ती अर्थाचे रूप धारण करते तेव्हा ती पश्यंती होते. अर्थ जेव्हा सूक्ष्म शब्दांचे रूप धारण करतो तेव्हा तीच मध्यमा बनते आणि सूक्ष्म शब्दांचे जेव्हा स्थूल शब्दांमध्ये रूपांतर होते तेव्हा तिला वैखरी म्हणतात. पश्यंतीमधील अर्थ जेव्हा शब्दाकार होतो तेव्हा त्यास दृश्य जगाचे वारे लागते आणि संधीमध्ये माणसाला मूळ स्फूर्तिस्थानाचा विसर पडण्याचा संभव असतो. मी हे काव्य रचले असा देहबुद्धीचा जोर होण्याचा संभव असतो. तसे झाले म्हणजे ओंकार तंतू तुटतो ते होऊ द्यावे. मीपणाची घाण नसलेले सुंदर सुगंधी काव्य भगवंताच्या चरणी अर्पण करावे. धीट, पाठ आणि प्रासादिक असे कवितेचे 3 प्रकार सांगून भक्ती वाढविण्यास कविता करावी असे श्री समर्थ म्हणतात. जनतेचे कल्याण व्हावे यासाठी अगदी अगत्याने कविता करीत जावी. ती कविता कशी असावी ते आता सांगतो. ज्या कवितेने भगवंताची भक्ती वाढेल आणि विरक्ती उत्पन्न होईल अशा प्रकारची कविता आधी पुष्कळ करावी. स्वानुभवातून जे नुसते शब्दज्ञान असते त्याला संत सज्जन किंमत देत नाहीत. म्हणून अनुतापाने देव प्रसन्न करून घ्यावा. देव प्रसन्न झाल्यावर जे जे शब्द येतात, जे जे काही वाणीतून प्रकट होते ते सारे अतिशय चांगले असते. त्याला प्रासादिक असे म्हणतात. धीट, पाठ आणि प्रासादिक असे कवितेचे 3 प्रकार लोक सांगतात. हे 3 प्रकार काय आहेत त्याचे विवेचन सांगतो. धीटपणाने केलेले काव्य हे धीट कवित्व होय. आपल्या मनात जे जे येते त्यावर जबरदस्तीने काव्य करणे यास धीट कवित्व म्हणतात. पाठ म्हणजे पाठांतर. पुष्कळ निरनिराळे ग्रंथ अभ्यासून त्यामधील काव्यासारखी कविता आपण रचणे यास पाठकवित्व म्हणतात. तात्काळ कविता रचण्याची शक्ती संपादन केली, मग जे दृष्टीस पडले त्यावर कविता रचली. अशा रीतीने भगवंताच्या भक्ती वाचून जी कविता असते तिला धीट पाठ कविता म्हणतात. जी कविता कामिक व रंगेल आहे, जिच्यामध्ये शृंगार, वीर, हास्य, पश्चाताप, कौतुक, विनोद इत्यादी अनेक विषय वर्णिले आहेत, त्या कवितेला धीट पाठ कविता म्हणतात. कवीचे मन कामवासनेने भरून कामाकार झाले म्हणजे त्यास अनुसरूनच त्याचे उद्गार निघतात. अशा धीटपाठ कवितेने काही परमार्थ साधत नाही. पोटातील भुकेची जाग शांत करण्यासाठी कवीला माणसाची स्तुती करावी लागते. अशी नरस्तुती करण्यासाठी काव्यशक्ती वापरून केलेली कविता, तिचे नाव धीटपाठ कविता होय. आता कविता नसावी कशी याचे वर्णन श्री समर्थ करत आहेत. कविता धीटपाठ नसावी. कविता ओढून ताणून आणलेली नसावी. कविता उद्धट किंवा पाखंड मत प्रतिपादन करणारी नसावी. कवितेत वादविवादाचे अंग असू नये. कवितेमध्ये रसाचा भंग आणि रंगाचा बेरंग नसावा. दृष्टांता वाचून कविता असू नये. कवितेमध्ये पाल्हाळ आणि पाचकळपणा नसावा. वाईट किंवा लबाड लोकांना उद्देशून कविता करू नये. हलक्या दर्जाचे कवित्व नसावे. कवितेत तेच तेच पुन्हा पुन्हा सांगितलेले नसावे. काव्यशास्त्राचे नियम मोडणारे कवित्व नसावे. छंद, मात्रा, वृत्त वगैरेचे नियम मोडू नयेत. विद्याविलास, तर्क, कला, उचित शब्द, भक्ती, ज्ञान, वैराग्य यांचा अभाव असणारे कवित्व नसावे. ज्या काव्यामध्ये भक्ती नाही ते अडाणी काव्य समजावे आणि जे काव्य भक्तीच्या आवडी विरहित असते ते कंटाळवाणे होते. भक्तीशिवाय केलेली काव्यरचना हे मनोरंजनच समजावे. भगवंताच्या प्रेमाखेरीज त्याच्याशी खरा वार्तालाप होत नाही. असो, धीटपाठ कविता ही अशी असते. मिथ्या असलेल्या अहंकाराला लागलेले ते एक प्रकारचे वेडच आहे. प्रासादिक कविता कशी असते ते आता सांगतो. काव्य समीक्षा करणाऱ्यांच्या दृष्टीने श्री समर्थांचे हे मत एकांगी वाटेल, पण ते संत होते. संतांचे म्हणणे असे की माणसामध्ये प्रत्यक्ष भगवंताची शक्ती शारदेच्या रूपाने म्हणजे वाणीच्या रूपाने अवतरलेली आहे. या पवित्र शक्तीचा खरा उपयोग आपण भगवंताच्या दर्शनासाठी केला पाहिजे.
वाणीचे इतर उपयोग गौण आहेत हे मानल्यावर भगवंताची भक्ती प्रदान करणारी कविता तीच उत्तम कविता समजावी लागते. भगवंताच्या निरंतर चिंतनाने भक्तीने ओथंबलेली कविता स्फुरते आणि ती श्रोत्यांच्या अंतःकरणात भक्तीची अमृतवल्ली फोफावायला सहाय्य करते. अशी कविता अगदी सहजपणे संतांच्या हृदयरूपी गुहेतून वाहत असते. तीच खरी प्रासादिक कविता होय. ज्याला वैभव, पैसा आणि कामवासना तिन्ही वांतीसारख्या किळसवाण्या वाटतात, ज्यांच्या हृदयामध्ये भगवंताचे ध्यान अखंडपणे चालू असते, क्षणाक्षणाला ज्यास भगवंताचे स्मरण होते आणि त्यामुळे त्याला असलेली भगवंताची आवड सारखी वाढत जाते, ज्याची भगवंताची भक्ती आणि तिची गोडी अधिकाधिक वाढत जाते, भगवंताच्या भजना वाचून एक क्षण देखील तो वाया जाऊ देत नाही, ज्याचे अंतःकरण सदैव भगवंताच्या प्रेमात रंगलेले आहे आणि ज्याच्या अंतर्यामी भगवंत अचल आणि स्थिर असतो, असा पुरुष जे सहज बोलतो ते ब्रह्मनिरूपणच होय. अंतःकरणामध्ये भगवंताने ठाण मांडलेले असल्याने अशा पुरुषाला भक्तीचा छंद लागलेला असतो. त्यामुळे तो भक्ती वाचून दुसरे काही बोलतच नाही. अंतर्यामी ज्याची आवड लागलेली असते त्यास अनुसरून त्याची वाणी बोलू लागते. तो प्रेमाने, मोठ्या श्रद्धेने, करुण रसाने भरलेले कीर्तन करतो. कीर्तनामध्ये प्रेम अणिवार होऊन तो नाचतो. त्याचे मन भगवंताला चिकटल्याने त्याला देहभान राहत नाही. शंका आणि लाज त्याच्यापासून दूर पळून जातात. प्रेमाच्या रंगाने रंगलेला आणि भक्तीच्या कैफाने मस्त झालेला असा तो स्वतःचा अहंभाव आपल्या पायाखाली तुडवतो. तो अगदी निशंक मनाने गातो व नाचतो. आजूबाजूच्या लोकांचे अस्तित्व त्याला भासत नाही, कारण त्याच्या नजरेमध्ये त्रैलोक्यनायक भगवंत भरून राहतो. अशा रीतीने तो भगवंताच्या ठिकाणी रंगून जातो. त्याला कशाचीही वासना शिल्लक उरत नाही. मग तो स्वच्छंदपणे भगवंताची ध्यानमूर्ती, त्याची कीर्ती आणि त्याचा प्रताप याचे वर्णन करू लागतो. भगवंताच्या नाना प्रकारच्या ध्यानमूर्ती, सगुणमूर्ती, कीर्ती आणि पराक्रम वर्णन करण्यापुढे माणसाची स्तुती करणे त्याला अगदी अपदार्थ वाटते. साऱ्या संसाराबद्दल विरक्त असणारा असा जो वर्णन केलेला भगवत भक्त असतो त्याला संत मंडळी मुक्त पुरुष मानतात. अशा पुरुषाची भक्ती जेव्हा शब्दरूप होऊन प्रकट होते तेव्हा तिला प्रासादिक म्हणतात. त्याच्या सहज बोलण्यात आत्मानात्मविवेक प्रकट होतो. समासाच्या आरंभी ओंकाराचा धागा तोडू नये असे बजावले. ओंकार ही परावाणी होय. तेथपर्यंत पोहोचण्यास पश्चंतीमधून जावे लागते. पश्चंती अर्थरूप आहे, ज्याच्या अंतर्यामी एकच भगवंत भरून राहतो, ज्याच्या मनाची सर्व अंगे भगवंतामध्ये गुंतून जातात. त्याच्या पश्चंतीमध्ये भगवंता वाचून इतर कल्पना, भावना, वासना, विचार, स्मृती, लक्ष, संवेदन यांना जागाच उरत नाही. अशी अवस्था झाली की त्याचे देहभान लोपते आणि परावाणी उदय पावते. हाच प्रतिभेचा जन्म होय. भक्ताच्या बाबतीत प्रतिभा दिवसेंदिवस बाळसे धरते. ती कधीच अंतर्धान पावत नाही. त्यामुळे तो जे बोलतो ते ओंकारमय असल्याने अत्यंत प्रासादिक असते. यानंतर श्री समर्थ उत्तम काव्याबद्दलची स्वतःची कल्पना वर्णन करतात. आता उत्तम कवितेचे लक्षण ऐका. मागे सांगून झाले आहे तेच पुन्हा सांगतो. ते सांगितल्याने श्रोत्यांचे अंतःकरण तृप्त होईल. उत्तम कविता निर्मळ, रसाळ आणि मागचा पुढचा संदर्भ स्पष्ट करणारी असावी. कविता भक्तीच्या भरातून आलेली असावी. ती मोठ्या आशयाने भरलेली असावी. तिच्यामध्ये अहंकाराचा मागमूस नसावा. कवितेत भगवंताची भरपूर कीर्ती असावी. कविता मन प्रसन्न करणारी आणि गोड असावी. कवितेमध्ये देवाचे पराक्रम काठोकाठ भरलेले असावेत. कविता समजायला सोपी असावी, तशीच ती अंगाने लहान असावी. कविता क्लिष्ट नसावी. कवितेचे चरण नियमाप्रमाणे बांधलेले किंवा रचलेले असावे. कवितेमध्ये मुख्यतः भक्तिरस असावा. त्या भक्तिरसाने कविता मृदू, मंजूळ, कोमल, तशीच भव्य, अद्भुत, विशाल आणि व्यवस्थित रचलेली, मधुर आणि रसाने भरलेली अशी असावी. उत्तम कवितेमध्ये पुढील अनेक गोष्टी असाव्यात. अक्षरबंध, पदबंध म्हणजे चित्रकाव्य, नाना चतुर रचना, चातुर्याने रचलेले निरनिराळे छंद, बंध, धाटी, मुद्रा,
अनेक प्रकारचे उचित उपाय, चांगले विचार, सुंदर कला प्रकार, लहान मोठ्या सिद्धी, नाना कार्यकारणभाव, वेगवेगळे छंद, नाना तऱ्हेची माहिती, निरनिराळे दृष्टांत, तर्क प्रकार, कथा व कहाण्या, अनेक आधार वचने, पूर्वपक्षासकट सिद्धांत, अनेक प्रकारच्या अवस्थांचे वर्णन, भिन्न भिन्न क्षेत्रातील विद्वत्ता, कल्पना व स्फूर्ती यांचे निरनिराळे प्रकार, अनेक तऱ्हेच्या धारणा आणि धैर्याचे प्रकार, या व असल्या गोष्टींचे सुंदर वर्णन ज्याच्यामध्ये आढळते ती उत्तम कविता होय. उत्तम कवितेमध्ये शंका, कुशंका व आशंका मांडून प्रत्युत्तरांनी त्याचे निरसन केलेले असावे. अनेक काव्यग्रंथ आणि शास्त्रग्रंथ यांच्या वचनांचा आधार देऊन निश्चित निर्णय करावा आणि अशा रीतीने संशय मोडून टाकावे. पुढील गोष्टी ज्या साहित्यामध्ये आढळतात त्यासच खरे उत्तम काव्य म्हणता येते. उत्तम कवितांमध्ये अनेक प्रसंग, विचार, योग, स्पष्टीकरणे, तत्वांबद्दलच्या चर्चेचा सारांश, साधने, पुनश्चरणे, तपश्चर्येचे प्रकार, तीर्थाटने आणि अनेक शंकांचे निरसन असावे. ज्या कवितेच्या योगाने अनुताप उत्पन्न होतो, लौकिक जीवनाची म्हणजे देहबुद्धीच्या स्वार्थी जीवनाची लाज वाटते, आत्मज्ञान काय आहे हे बरोबर ध्यानात येते, ज्ञानाचा उत्कर्ष होतो, वृत्ती मावळतात, भक्तिमार्ग आकलन होऊ लागतो, देहबुद्धी नाश पावते, दृश्य भवसागर आटतो, भगवंत प्रगट होतो, सद्बुद्धी अंगी जडते, आत्मज्ञान विरोधी मते भंग पावतात, आत्मानात्मविवेक जागा होतो, सद्वस्तू परब्रह्म प्रचितीस येते, मिथ्या दृश्यभास नाहीसा होतो, भेद सगळा नाहीसा होतो, जीवाचे समाधान होते, संसाराचे बंधन तुटते आणि ज्या कवितेला संत मान्यता देतात ती कविता उत्तम होय. उत्तम कवितेचे लक्षण खरोखर सांगणे कठीण आहे, कारण ते फारच विलक्षण आहे. पण तिचे स्वरूप काहीसे लक्षात यावे यासाठी येथे थोडेसे वर्णन केले. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे कवित्व कळा निरूपण नाम समास 3 समाप्त. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रीराम.